चैत्र गौरी अर्थात चैत्र हा शब्दच केवळ चैतन्यमय आहे. हिंदू वर्षाची सुरुवात होते चैत्र महिन्याने आणि अर्थातच त्यामुळे संपूर्ण वातावरणामध्ये वसंत ऋतूचं आगमन येऊ घातल्यामुळे चैतन्य निर्माण झालं असतं. आणि त्यावेळेला येणारा सण म्हणजेच चैत्र नवरात्र. गौरी गौरी म्हणजे पार्वती आणि गौरी या शब्दामध्ये देखील एक पावित्रता आहे, सात्विकता आहे, सौंदर्य आहे. आणि म्हणूनच या सणाला आपण म्हणतोय गृहिणीपणाचा उत्सव. चैत्र तृतीया ते अक्षय तृतीया या कालावधीमध्ये गौरीचं आगमन तिच्या माहेरी होतं. अर्थात लग्नानंतर माहेरपण आलेली मुलगी ही नेहमीच कौतुकाने बघितली जाते आणि या गौरीला अन्नपूर्णा देखील म्हणून म्हटलं जातं. केलं काय जातं? गौरीची पूजा चांगलं सांगित केली जाते. झोपाळ्यावरती पंचगौरीचं आगमन केलं जातं, चैत्रांगण तयार केलं जातं आणि नंतर गौरीला साजूक तुपामध्ये गोडामध्ये केलेल्या जेवणाचा नैवेद्य दाखवला जातो. तिची चांगलं सगळी पूजा केली जाते सुवासिनींकडून. अर्थात आपण हे सगळं करतोय, पण त्याच्या मागची भूमिका आणि आख्यायिका काय आहे जाणून घेऊया. एकदा काय झालं, शिव आणि पार्वती कैलास पर्वतावरती निवांतपणे गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता विषय निघाला की जगामध्ये सत्य काय आहे. अर्थात तुम्हाला माहिती आहे गौरी म्हणजे काय. पार्वती ही अन्नधान्य, सुख, भौतिक सुख, कौटुंबिक स्नेह यांचं प्रतीक आहे, मांगल्य वात्सल्याचं प्रतीक आहे. आणि शिव महाराज काय अर्थात विशुद्ध ज्ञान, वैराग्य, ब्रह्मज्ञान, अधिष्ठान याचा एक पूर्णतः एक संगम आहे. त्यामुळे शिवाने काय सांगितलं की जगामध्ये काय सत्य आहे आणि काय सत्य नाही आहे. ते म्हणतात ज्ञान वैराग्य सत्य आहे. अर्थात ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. शिवाची युक्ती त्यांनी ऐकली आणि पार्वती देवी म्हणाल्या की शिवसाहेब असं नाही आहे. जगामध्ये ब्रह्म वैराग्य व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याचा आपण उपभोग घेतो, ते देखील सत्यच आहे. पण नाही, शिव म्हणाले सगळं मिथ्या आहे. पार्वतीने सांगितलं की याचा अर्थ नातीगोती, मांगल्य, सौंदर्य हे काय आहे. शिवानी परत तेच सांगितलं, ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. अर्थातच सर्व काही आभासी आहे. झालं. पार्वती म्हणाली मी अंतर्धान पावते, बस पुरे आता. आणि काय एका क्षणामध्ये पार्वतीने अंतर्धान पावल्यानंतर जगामधलं सौंदर्य नष्ट झालं. कौटुंबिकता, स्नेह हे परस्पर विलोगाला गेलं आणि त्यावेळेला जाणवलं की जगामध्ये काहीतरी वेगळं घडतंय. एवढंच काय, घराघरामधलं अन्नधान्य संपलं, काहीच उरलं नाही. आणि यावेळेला संपूर्ण मनुष्य, देव आणि सगळे साधू संत गण आले शिवाच्या दारी आणि त्यांनी शिवाला सांगितलं की हे देवा, महादेवा, काहीतरी करा, जगामध्ये काही नाही आहे. शिवाने सांगितलं की ठीक आहे, मी तुम्हाला ज्ञान देतो, ब्रह्मज्ञान देतो, वैराग्य ज्ञान देतो, विशुद्ध ज्ञान देतो, ते आत्मसात करा. सगळ्यांनी सांगितलं अर्थात ही वेळ नाही आता. पोटामध्ये अन्न नसेल तर आम्ही ज्ञान घेऊच शकत नाही. अन्न नसेल तर जीव गेला हे नक्की. मग अशावेळेला सगळ्या गोष्टी घेऊन फायदा काय. शिवाला ते थोडंफार पटलं, कारण परिस्थिती समोर दिसत होती. मग याच्यावर उपाय काय. सगळ्यांनी सांगितलं की काशीनगरीमध्ये एक घर आहे, त्या घरामध्ये तुम्हाला अन्न मिळेल, तिथनं अन्नदान केलं जातंय. अर्थात याचकाच्या रूपामध्ये शिवानी काशीनगरी गाठली आणि त्या दाराजवळ त्यांनी उभं राहून त्या दाराला टकटक केली. टकटक केल्यानंतर आतमधून आवाज आला, हे महादेवा. आणि तेव्हा शिव म्हणाले की ओम भवती भिक्षां देही. पुरुष आवाज आला की महादेवा, या भिक्षेत तुम्हाला काय घालू मी, ब्रह्मज्ञान की वैराग्य. शिवांनी ओळखलं. दरवाजा उघडला तर साक्षात पार्वती एका सुवर्ण सिंहासनामध्ये बसली होती आणि तिच्या हातामध्ये अक्षय पात्र होतं आणि त्या अन्नपळीने ती सगळ्यांना अन्नदान करत होती, कधी न संपणारं. शिवाला कळलं आपली मोठी चूक झाली. शिवाने सांगितलं, हे पार्वती,
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यंत भिक्षा देहीचे पार्वती. हे पार्वती, आम्हाला भिक्षेमध्ये आता अन्न दे. आणि मला कळलं की सकस अन्न हे असणं आवश्यक आहे, तरच ज्ञान, ब्रह्मज्ञान, वैराग्य याचा सगळ्याचा पुढे संगम होऊ शकतो. अर्थात दोघांना एकच गोष्ट पटली होती आणि म्हणूनच सृष्टी पुढे चालली. अर्थातच याचा बोध काय घ्यायचा? बोध सगळा सोपा आहे. मी मध्ये म्हटलं होतं की हा जो सण आहे तो गृहिणीपणाचा उत्सव आहे, नुसती चैत्रगौर नाहीये. तर अर्थात ही गृहिणी म्हणजे आपल्या घराघरामध्ये असलेली स्त्री. ती तुमची आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल, जी कोणी असेल ती, पण त्या रूपामध्ये ती साक्षात पार्वती असेल. आणि अर्थात अन्नपूर्णा असेल. अन्नाची व्याख्या वेगवेगळी असेल. सुदामाच्या घरी देखील अन्न कोरड्या भाकरीच्या रूपामध्ये दिलं गेलं होतं आणि रुक्मिणीने देखील सोन्याच्या ताटामध्ये पंचपक्वान्न अन्न म्हणून दिली होती. प्रत्येकाने आणि प्रत्येकीने त्यांचं कुटुंब सांभाळलं होतं. अन्न हा शेवटी कौटुंबिक दुवा आहे आणि म्हणूनच मी म्हणतो की प्रत्येक गृहिणीने आपल्या घरामध्ये सकस अन्न तयार करावं, आपल्या कुटुंबाला भरवावं, घालावं आणि त्यातून काय होईल? एक कौटुंबिक इथं बॉन्डिंग तयार होईल, जे आजकाल अत्यंत आवश्यक आहे. स्त्री ही अन्नपूर्णा आहे, सदाशिवाची सदापूर्णा आहे आणि अर्थातच आपल्या घराघरातील ती एक अतिशय सुंदर अशी गृहिणी आहे, जी आपलं घर सांभाळते अन्नापासून ते आपल्या संपूर्ण सोयीपर्यंत. आणि म्हणूनच अन्नपूर्णेची पूजा ही केवळ तात्विक पूजा करायची नाही आहे, तर ती आपल्या घराघरामध्ये आचरणात आणायची आहे. आणि हेच चैत्रगौरीचं व्रत केवळ 1 महिन्याचं नाही आहे, तर ते पारंपरिकरित्या पूर्ण वर्षभर आणि युगानुयुगे चालणारे आहे. तेव्हा चैत्रगौरीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि अन्नपूर्णेला सदापूर्णेचा नेहमीचा भक्तिभावपूर्ण नमस्कार. विनय.